नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आत्ता इतक्यात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण, शेतकऱ्यांना दिलासा। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गुड न्यूज देण्यात आली आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण अखेर सुरू करण्यात आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया। मित्रांनो, कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आस लागली होती। मित्रांनो, नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला तब्बल 6,000 रुपये दिले जातात, म्हणजेच प्रति 4 महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो। मित्रांनो, आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 11:45 एक महत्त्वाची विशेष बैठक घेतली। या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला तब्बल 30,110 शेतकरी मुकणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कारण याआधी बऱ्याच बोगस शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्र दाखवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले असून त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले हप्ते परत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला दिले आहेत। बोगस शेतकरी आढळलेले विभाग, मराठवाडा विभागामध्ये तब्बल 18,000 शेतकरी बोगस निघालेले आहेत, तसंच विदर्भात तब्बल 6,000 शेतकरी बोगस निघालेले आहेत, तर इतर विभागात एकूण मिळून तब्बल 4,110 शेतकरी बोगस निघालेले आहेत। म्हणजेच जवळपास राज्यात 30,110 शेतकरी बोगस निघाल्याने राज्यात खळबळ माजली आहे। आता या योजनेत कडक नियम लावण्यात आले आहेत। यामध्ये ज्या शेतकऱ्यांची KYC नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही, तसंच ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते आधारशी लिंक केले नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता आता मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात टॅक्स भरला आहे अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही। आता महत्त्वाच्या बातमीकडे येऊया। मित्रांनो, आज सकाळी 11:45 झालेल्या बैठकीत राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार, तसंच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी विभागाचे मुख्य आयुक्त यांची उपस्थिती होती। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यास मंजुरी देत तब्बल 999 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। शासन निर्णय पाहता शासन निर्णय क्रमांक पुढील प्रमाणे DESDA 685123 हा GR प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DBTचे बटन दाबून तब्बल 999 कोटी 23 लाख रुपये आज वित्त विभागाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये वितरित केले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर कधी जमा होणार ते पाहूया। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये येणाऱ्या 20 मे 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका, 20 मे 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे, म्हणजेच जमा केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।